नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मॅथ्स क्लासरूममध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी डी वाघ, श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर. आज आपण 9th मॅथ्स 1 मधील फर्स्ट चॅप्टर सेट्स स्टार्ट करीत आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 1.1 ज्या अंतर्गत सेट्स म्हणजे काय, ते लिहिण्याच्या मेथड्स कोणकोणत्या याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ. सो लेट्स गेट स्टार्टेड. ओके स्टुडंट्स, सेट्स ही कन्सेप्ट समजावून घेण्यापूर्वी आपण इथे एक उदाहरणं जी 5-6 दिलेली आहेत ती समजावून घेऊ. हिअर आर सम एक्झाम्पल्स, दॅट इज मीन्स डेज ऑफ अ वीक, मंथ्स इन अ इयर, ब्रेव चिल्ड्रन इन दी क्लास, फर्स्ट 10 काउंटिंग नंबर्स, स्ट्रॉंग फोर्ट्स ऑफ महाराष्ट्र, प्लॅनेट्स इन अवर सोलार सिस्टीम. तर ही जे एक्झाम्पल्स आहेत त्याच्यामध्ये जे ऑब्जेक्ट्स आहेत त्यांचं कलेक्शन दिलेलं आहे. म्हणजे इथं जे डेज आहेत वीकमधले त्याचं कलेक्शन आहे, तसे इथं मंथ्सचं कलेक्शन आहे. या पद्धतीने ही कलेक्शन्स आहेत. हे जर एक्झाम्पल्स ऑब्झर्व केली तर तुमच्या लक्षात येईल की यातली काही एक्झाम्पल्स असे आहेत की त्यातील ऑब्जेक्ट तुम्ही डेफिनेटली सांगू शकता, क्लिअरली सांगू शकता. फॉर एक्झाम्पल फर्स्ट एक्झाम्पल कसं दिलंय पहा, डेज ऑफ वीक. आता वीकमध्ये कोणकोणते डेज असतात हे आपण सांगू शकतो. मग ते संडे, मंडे, ट्यूसडे, वेन्सडे असं अगदी सॅटर्डेपर्यंत आपण सांगू शकतो. त्याच पद्धतीने मंथ्स ऑफ द इयर म्हटलं तर जानेवारी फेब्रुवारी पासून अगदी तुम्ही डिसेंबरपर्यंत सांगू शकता. सेम वे जर फर्स्ट 10 काउंटिंग नंबर्स जे असतात, काउंटिंग नंबर ज्याला आपण नॅचरल नंबर्स म्हणतो, 1 2 3 4 पासून 10 पर्यंत आपण सांगू शकतो. सेम वे आपण जे सोलार सिस्टीममध्ये जे प्लॅनेट्स असतील त्या प्लॅनेट्सचे नेम सांगू शकतो. म्हणजे ही जी एक्झाम्पल्स आहेत जी आत्ता मी वाचली, या एक्झाम्पलमधला प्रत्येक ऑब्जेक्ट आपण डेफिनेटली आणि क्लिअरली डिफाईन करू शकतो, सांगू शकतो. परंतु ही जी 2 एक्झाम्पल्स आहेत पहा, ब्रेव चिल्ड्रन इन दी क्लास, एखाद्या क्लासमधला ब्रेव चिल्ड्रन यांचा जर ग्रुप बनवायचा असेल, कलेक्शन करायचं असेल तर हे पर्सन टू पर्सन वेगवेगळी मुलं निवडली जातील. म्हणजे एका व्यक्तीनं निवडत असताना ब्रेव कुणाला म्हणायचं त्याच्यानुसार चिल्ड्रन्स वेगळे असतील, दुसऱ्या पर्सननं निवडले तर चिल्ड्रन्स वेगवेगळे येतील. सेम वे हे जे एक्झाम्पल आहे, स्ट्रॉंग फोर्ट्स ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्रामधले स्ट्रॉंग फोर्ट्स कोणकोणते, ते प्रत्येकाची जी क्रायटेरिया असेल ही लिस्ट बनवण्याची ती वेगवेगळी असणार आहे. याचा अर्थ ह्या ज्या 2 लिस्ट आहेत, हे जे कलेक्शन्स आहेत ह्यामध्ये आपण पर्टिक्युलर सेम लिस्ट येईल असं नाही आहे. मात्र ही जी पूर्वी म्हणजे सुरुवातीला ही जी 4 एक्झाम्पल बघितली यात प्रत्येकाचं उत्तर एकच येणार आहे, कारण त्या कलेक्शनमधला प्रत्येक ऑब्जेक्ट हा फिक्स आणि आपण डेफिनेटली सांगू शकतोय. त्यामुळे ही जी एक्झाम्पल्स आहेत त्यांना आपण सेट्स म्हणायचे आहे आणि ही अशी जी एक्झाम्पल्स आहेत यांना आपण सेट्स म्हणणार नाही आहोत. म्हणजे सेट्स नेमकं कशाला म्हणायचं पहा, जर आपण एखाद्या कलेक्शनमधला ऑब्जेक्ट डेफिनेटली सांगू शकत असेल तरच त्याला सेट म्हटलं जातं. हा झाला पहिला भाग. दुसरी सगळ्यात महत्त्वाची भाग, सेटमध्ये इलेमेंट कशाला म्हटलं जातं. सपोज हे 4th एक्झाम्पलचा आपण जरा विचार करू. हे एक्झाम्पल काय सांगितलंय, दी फर्स्ट 10 काउंटिंग नंबर्स. आता फर्स्ट 10 काउंटिंग नंबर्स म्हणजेच कोणते आहेत आपले, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर हे जे काउंटिंग नंबर्स आहेत हे कॉमा देऊन लिहिले आणि हे सगळे जर कर्ली ब्रॅकेटमध्ये टाकले तर हा सेट झाला. सपोज दिस इज दी सेट ए. सेट लिहित असताना नेहमी कॅपिटल लेटरने लिहिला जातो आणि त्यावेळी ह्या सेट, हा ए आहे तो सेट झाला आणि हे त्यामध्ये जे हे नंबर्स आहेत 1 to 10 ह्या प्रत्येक नंबरला इलेमेंट असं म्हटलं जातं. म्हणजे 2 हा इलेमेंट आहे एचा. ते लिहित असताना अशा पद्धतीने लिहितात, 2 इज दी इलेमेंट ऑफ सेट ए. सेम वे 4 इज दी इलेमेंट ऑफ सेट ए. याच्यामध्ये 11 नंबर नाही आहे, त्यामुळे आपण इथं असं म्हणू शकतो 11 इज नॉट अन इलेमेंट ऑफ सेट ए. म्हणजे इलेमेंट असेल, यातला इलेमेंट असेल तर इट इज अ इलेमेंट, इलेमेंटचं हे साईन द्यायचं, नसेल तर या पद्धतीनं दिलं जातं. म्हणून आपल्या पुस्तकामध्ये जी इन्फॉर्मेशन सुरुवातीला दिलेली आहे ती काय आहे पहा. ॲट फर्स्ट सेटची डेफिनेशन दिलेली आहे. इफ वी कॅन डेफिनेटली अँड क्लिअरली डिसाइड the objects of a given collection, then that collection is called as a set. आपण दिलेल्या कलेक्शन मधला प्रत्येक ऑब्जेक्ट डेफिनेटली जर क्लिअर सांगू शकत असेल तरच त्याला आपण सेट म्हणणार. अँड द जनरली द नेम ऑफ द सेट इज गिवन युझिंग द कॅपिटल लेटर्स. दॅट इज मीन्स सेटला कुठलंही नाव द्या परंतु ते कॅपिटल लेटरमध्ये द्यायला पाहिजे. आणि जे स्मॉल लेटर्स असतात ते एलिमेंट्सला देतील किंवा त्या डिपेंडंटला देतील. समजा आता ABC हे एलिमेंट्स आहेत, म्हणजे ज्यावेळी लेटर वापरायची वेळ येते एलिमेंटसाठी त्यावेळी ते स्मॉल लेटर्स वापरायचे. प्रत्येक वेळी स्मॉल लेटर्सच येतात असं नाही आहे. जसं आपण आत्ताच एक्झाम्पल पाहिलं, 1 to 10 काउंटिंग नंबर लिहिले त्यामध्ये स्मॉल लेटर्स नाही आले. फक्त सेटला लेटर देत असताना कॅपिटल द्या
आणि आज जर तुम्हाला लेटर द्यायचं असेल एखाद्या एलिमेंटसाठी तर ते स्मॉल द्या. आणि आत्ता ज्या पद्धतीने आपण सांगितलं, इफ ए इज द इलेमेंट ऑफ सेट ए असं असेल, म्हणजे ए हा एचा एलिमेंट असेल, तर आपण ते लिहित असताना अशा पद्धतीने लिहितो, ए इज द इलेमेंट ऑफ सेट ए. आणि नसेल तर या पद्धतीने लिहिणार, ए इज नॉट इलेमेंट ऑफ सेट ए. तर इथंपर्यंत आत्ता तुम्हाला सेट्स म्हणजे काय आणि सेटमधला एलिमेंट काय असतो ही कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. काही महत्त्वाचे आतापर्यंत आपण सेटचे आपण ग्रुप पाहिलेले आहेत, ते जरा थोडेसे लक्षात असायला पाहिजेत. कोणकोणते आहेत पहा. आपण 5th स्टँडर्डपासून पाहतोय. सगळ्यात महत्त्वाचा पहिला सेटचा एक एक्झाम्पल आहे, ते म्हणजे नॅचरल नंबरचा सेट. जे नंबर्स 1 पासून स्टार्ट होतात, 1 2 3, इथं फक्त इन्फायनाईट आहेत म्हणून इथं डॉट 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 दिलेला आहे. हा जो सेट आहे त्याला नॅचरल नंबरचा सेट म्हणतात. सेटमध्ये ही लेटर फिक्स आहेत. नॅचरल नंबरचा सेट तुम्ही ज्यावेळी कन्सिडर कराल त्यावेळी तो कॅपिटल एननं कन्सिडर करा. इट इज द सेट ऑफ अ नॅचरल नंबर्स. त्यामध्ये जेव्हा 0 ॲड होतो तेव्हा तो होल नंबर तयार होतो, म्हणजे हा होल नंबरचा सेट झाला. आणि हे जे सगळे सेट आहेत हे कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहायचे, ज्याला आपण महिरपी कंस म्हणतो, त्यामध्येच टाकायचे आणि दोघांमध्ये कॉमा असायला पाहिजे. आणि यामध्येच पुन्हा निगेटिव्ह नंबर वाढले. पॉझिटिव्ह नंबर 1 2 3, त्याच्या अपोजिट नंबर -1 -2 -3. इकडे जसं इन्फायनाईट आहे तसंच इकडं पण इन्फायनाईट केलं की हा जो नवीन सेट मिळतो ज्याला आपण इंटिजर असं म्हणतो. या इंटिजरमध्ये नंतर आपण म्हणजे हे पूर्ण अंक आहेत त्यामध्ये अपूर्णांक टाकले तर आपल्याला जो सेट मिळतो तो रॅशनल नंबरचा सेट मिळतो, ज्याला आपण क्यू असं म्हणतोय. जी 7th 8th स्टँडर्डला आपण डेफिनेशन शिकलोय की एखादा नंबर असेल ज्याचा न्यूमरेटर काहीही असू दे, म्हणजे कोणताही इंटिजर असू दे, आणि डिनॉमिनेटर फक्त 0 नसणारा इंटिजर पाहिजे, नॉन झिरो इंटिजर पाहिजे. दॅट इज मीन्स इफ ए इज एनी इंटिजर, बी इज एनी नॉन झिरो इंटिजर, देन वी से दॅट ए अपॉन बी इज नोन ॲज अ रॅशनल नंबर. तो आपल्याला सेट क्यू सांगितलाय, ते प्रत्यक्ष उदाहरणाच्या वेळी पाहणार आहोत. आणि मग रॅशनल प्लस इररॅशनल जे सगळे एकत्र होतात तो आपला फायनल जो सेट असतो तो रिअल नंबर असतो. मग इथे हे देण्यापाठीमागचा उद्देश, प्रत्येक सेटला कोणतं लेटर स्पेसिफिक दिलं जातं ती आपल्याला थोडी माहीत असायला पाहिजे. जसं नॅचरल नंबर डब्ल्यू, होल नंबर नॅचरल नंबर एन, होल नंबर डब्ल्यू, इंटिजर आय, रॅशनल नंबर क्यू अँड रिअल नंबर आर. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, तुमचा रॅशनल नंबरसाठी आणि रिअल नंबरसाठी दोघांचं लेटर आरनं स्टार्ट होतं, परंतु आपल्याला रिअलला आर वापरलेला आहे, रॅशनलला क्यू वापरलेला आहे. हे लेटर आपल्या डोक्यात असायला पाहिजे. तर आता तुम्हाला सेट कशाला म्हटलं जातं आणि सेटचे एलिमेंट्स आणि एक 2-3 उदाहरणं पाहिली. सेट लिहित असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे तो जो सेट आहे तो कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहावा, प्रत्येक एलिमेंटमध्ये कॉमा द्यावा. एलिमेंट पुढं मागं झाला तरी चालतो, म्हणजे हे 1 2 3 आहे त्याच्याऐवजी 3 1 2 असं असेल तरी चालतं, कारण तो सेट लिहित असताना क्रम महत्त्वाचा नाही, किंवा एकच एलिमेंट दोनदा लिहायचं नाही, रिपिटेशन त्यामध्ये चालत नाही. हे त्याचे बेसिक नियम आहेत. तर यानंतर आता आपण सेट्स लिहिण्याचे जे टाईप्स आहेत ते पाहूया. दॅट इज मीन्स द मेथड ऑफ रायटिंग सेट्स. सेट्स 2 पद्धतीने लिहिले जातात, एक लिस्टिंग मेथड आणि दुसरी रूल मेथड. लिस्टिंग मेथडलाच रोस्टर मेथड असंही म्हटलं जातं आणि रूल मेथडला सेट बिल्डर फॉर्म या पद्धतीने म्हटलं जातं. आता ही मेथड नेमकं लिहिण्याची, हे ज्या 2 वेगवेगळ्या मेथड्स आहेत ह्या काय सांगतात पहा. जी लिस्ट मेथड आहे नावामध्येच आहे, यादी बनवली जाते, त्याला आपण लिस्टिंग मेथड असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल इथे एक 2 उदाहरणं दिलेली आहेत. ए हा सेट आहे ज्यामध्ये एलिमेंट्स आहेत 3 5 7 9, हे 4 एलिमेंट्स आहेत. हे क्रम बदलून लिहिले तरी चालतात, म्हणून इथं पुढे दिलेलं आहे ऑर ए इज इक्वल टू 7 3 5 9. कोणत्याही क्रमाने लिहा, काही अडचण नाही, फक्त कंडिशन एकच आहे, सेटचं नाव कॅपिटल असायला पाहिजे, ते सेट कर्ली ब्रॅकेटमध्ये असायला पाहिजेत, सेटचे जे एलिमेंट्स आहेत ते, आणि प्रत्येक एलिमेंट नंतर कॉमा असायला पाहिजे. म्हणजे हा सेट ए जो झाला ह्यामधले 4ही एलिमेंट आपल्याला स्पष्ट दिसतात. सो इट इज नोन ॲज द लिस्टिंग मेथड ऑर द रोस्टर मेथड. सेम वे इथं बी सेट दिलाय जो 2 3 5 7 आहे, ही सुद्धा लिस्टिंग मेथड झाली. आणि हे प्रॉपर एलिमेंट न सांगता एखादा रूल सांगणं, ज्याला आपण रूल मेथड किंवा सेट बिल्डर फॉर्म असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ आता याचं वाचन कसं केलं जातं ते पहिल्यांदा समजावून घ्या, मग याचा अर्थ समजावून घेऊ. A is the set of all x such that x is the element of n and x is greater than 1 and smaller than 10. किंवा हे खालचं उदाहरण कसं वाचतोय पहा. B is the set of all x such that x is a prime number between 1 to 10. आता सुरुवातीला तुम्हाला हे रूल मेथड लगेच लक्षात येणार नाही, सरावाने हळूहळू हे सोपं वाटत जातं. रूल मेथडमध्ये काय केलं जातं की प्रत्येक वेळी सुरुवात जी आहे, म्हणजे तो सेट लिहित असताना सुरुवात या पद्धतीने केली जाते. एक्सच पाहिजे असं नाही आहे, वेगळं लेटर घेतलं चालतं. म्हणजे आता समजा हे पहिलं उदाहरण आहे, हे काय सांगतंय पहा. ए इज दी सेट ऑफ ऑल एक्स,
म्हणजे ए मध्ये असे ऑल एक्स असतील, म्हणजे ह्यातल्या प्रत्येक नंबरला आता तात्पुरतं एक्स समजायचं असा त्याचा अर्थ असतो. ए इज दी सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट, ही जी व्हर्टिकल लाईन दिसते त्याला आपण सच दॅट म्हणणार. एक्स, एक्स हा काय, आता याचा ए सेटचा अर्थ काय होतो पहा, एक्स बिलॉंग्स टू एन, दॅट इज मीन्स एक्स इज द एलिमेंट ऑफ एन. एक्स हा एन आहे म्हणजे एक्स हा नॅचरल नंबर आहे. आता नॅचरल नंबर म्हणजे 1 पासून सगळेच पुढे आहेत का, नाही, त्याच्या पुढे अजून एक कंडिशन दिल्या, 2 कंडिशन दिल्यात. म्हणजे एक्स हा नॅचरल नंबर पाहिजे, ही पहिली कंडिशन झाली. आणि दुसरी कंडिशन आहे एक्स हा 1 पेक्षा मोठा आणि 10 पेक्षा लहान पाहिजे. आता नॅचरल नंबर 1 पासून स्टार्ट होतात, पण 1 घ्यायचं नाही कारण 1 पेक्षा मोठा सांगितलाय, म्हणजेच 2, 3, 4 या पद्धतीने जायचं आहे. आणि लेस दॅन 10 पाहिजे, म्हणजेच 4 नंतर 5, 6, 7, 8, 9, म्हणजे हे नंबर म्हणजेच ही कंडिशन जाईल. म्हणजे इथं 2 कंडिशन काय दिल त्या पहा, एक्स इज द नॅचरल नंबर, ह्यातले नॅचरलच नंबर असायला पाहिजेत, आणि एक्स हा 1 ते 10च्या दरम्यान असायला पाहिजे, दॅट इज मीन्स 2, 3 पासून 9 पर्यंत असायला पाहिजे. हा जो सेट झाला हा सेट ए आहे. मग ही जे प्रेझेंटेशन आहे ह्याला रूल मेथड किंवा सेट बिल्डर फॉर्म म्हणणार, आणि तोच हा सेट आहे, हा सुद्धा सेट एच झाला, फक्त हा लिस्टिंग मेथडमध्ये आला म्हणजे रोस्टर फॉर्ममध्ये आला. आम्हाला पुढे अशी उदाहरणं पाहिजे आहेत की जो रूल फॉर्ममध्ये असेल तर तो लिस्टिंग मेथडमध्ये आणायचा आहे, लिस्टिंगमध्ये असेल तर सेट बिल्डर फॉर्ममध्ये आणायचं आहे, म्हणजे एकमेकांच्या प्रकारामध्ये आपल्याला ते कन्व्हर्जन जमलं पाहिजे. सेम वे सेकंड एक्झाम्पल काय सांगितले पहा, बी इज दी सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ प्राईम नंबर. एक्स हे प्राईम नंबर्स पाहिजेत. आता प्राईम नंबर्स आपण जे पाहतो ते 2 पासून पुढे स्टार्ट होतात, परंतु कोणते पाहिजे आहेत, बिटवीन 1 to 10. आता 1 पासून 10 पर्यंत असणारे प्राईम नंबर म्हणजेच 2, 3 असेल, 5 असेल, 7 असेल, हे प्राईम नंबर्स आहेत. म्हणजे हा सेट बी एवढाच आहे जो आपण आता इथं लिहिलेला होता. म्हणजे हा सेट बी आणि हा सेट बी एकच आहे, याचंच हे कन्व्हर्जन आहे. फक्त हा आहे लिस्टिंग मेथडमध्ये, हा आहे रूल मेथडमध्ये. म्हणजे इथंपर्यंत तुम्हाला किमान एवढं लक्षात येऊ दे की सेट्स लिहिण्याचे आपल्याकडे 2 मेथड्स आहेत. जी फर्स्ट मेथड आहे ज्याला आपण लिस्टिंग मेथड म्हणजेच रोस्टर मेथड म्हणतो, आणि जी सेकंड मेथड आहे रूल मेथड म्हणजेच सेट बिल्डर फॉर्म. मग आता आपल्याला थोडंसं उदाहरणांचा सराव करून घ्यावा लागेल की रूल मेथडमध्ये असेल तर त्याला लिस्ट मेथडमध्ये आणायचं, लिस्टमध्ये असेल तर त्याला रूलमध्ये आणायचं. तुम्हाला जादा सराव होण्यासाठी नेहमी प्रथम सराव करत असताना रूल मेथडची लिस्ट बनवायला शिका. अशी जास्तीत जास्त उदाहरणांचा सराव केला की तुम्हाला तो रूल लक्षात येतो, म्हणजे तुम्ही आपोआप लिस्ट मेथडनुसार रूल मेथडमध्ये येऊ शकता. सुरुवातीला एक एक उदाहरण सोडवण्यासाठी जी पुस्तकामध्ये ॲक्टिव्हिटी दिलेली होती ती पाहूया. फिल इन दी ब्लँक्स गिवन इन दी फॉलोइंग टेबल. आपल्याला इथं लिस्टिंग और रोस्टर मेथडनं इथे एक सेट 2 दिलेले आहेत आणि रूल मेथडनं 2 दिलेले आहेत. ए सेट दोन्ही मेथडनं दिलेला आहे, बी सेट हा रूल मेथडनं देऊन लिस्टनं विचारलेला आहे, किंवा सी सेट रोस्टरनं दिलेला आहे आणि रूल मेथडनं आपल्याला विचारलेलं आहे. मी पहिला सेट पुन्हा एकदा चेक करतोय. ए या सेटमध्ये 2 पासून 14 पर्यंत हे सगळे इव्हन नंबर दिलेले आहेत. आणि इथं नियम काय सांगितले पहा, ए इज दी सेट ऑफ एक्स सच दॅट एक्स इज अन इव्हन नॅचरल नंबर लेस दॅन 15. इथं नॅचरल नंबर सगळे आहेत, परंतु ते इव्हन आहेत आणि 15 पेक्षा लहान आहेत. आता हा रेग्युलर नियम लिहिला. या अगोदर जे आपण उदाहरण पाहिलं मी थोडंसं पुन्हा आठवण करून देतो. इथं असं लिहिलेलं होतं, एक्स इज द एलिमेंट ऑफ एन, एक्स इज ग्रेटर दॅन 1, स्मॉलर दॅन 10. हे असं लिहा, किंवा आत्ता इथं जे दिलंय असं शब्दात लिहा. रूल मेथड मध्ये लिहित असताना प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने लिहिलं तरी चालू शकतं. म्हणजे मुद्दाम मी काय करतो, हे 1 नंबरचं जे उदाहरण आहे ए जो सेट आहे तोच पुन्हा जर लिहायचं म्हटलं अगदी डीपमध्ये तर आपण असं पण लिहू शकतो, ए इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज द नॅचरल नंबर. शॉर्टकट लिहिलं. शिवाय एक्स हा इव्हन असायला पाहिजे, म्हणजे तो आता आपण इथं लिहूया, एक्स इज लेस दॅन 15, ही दुसरी कंडिशन झाली, अँड एक्स इज अन इव्हन नंबर. म्हणजे अशा कंडिशन टाकल्या तरी चालतात, परंतु शक्यतो जेवढं तुम्हाला कमीत कमी नियम किंवा कंडिशन टाकता येतील तेवढ्या टाकायच्या. मी इथं 3 कंडिशन टाकल्या. म्हणजे कोणती कंडिशन टाकली पहा, एक्स हा नॅचरल नंबर असावा, नॅचरल नंबर येतोच, शिवाय तो 15 पेक्षा स्मॉलर असावा, आणि तो इव्हन असावा. एखाद्याने इथं इव्हनच्या ऐवजी इथं कंडिशन अशी टाकली, एक्स इज अ मल्टिपल ऑफ 2 तरी चालेल. ज्या कंडिशन तुम्ही लावणार त्यातून जर हा एकच सेट डिफाईन होत असेल, म्हणजे त्यातले जे एलिमेंट्स तेच येत असतील, तर तो त्याचा रूल आहे असा त्याचा अर्थ होतो. परंतु सुरुवातीला तुम्ही सवय लावत असताना अशा पद्धतीने लावा की इथलं वाक्य सर्वसाधारण असावं किंवा कमीत कमी नियम असावेत. आता उदाहरणार्थ हा जो बी सेट आहे त्याचा आपण लिस्ट बनवून पाहूया. बी इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ परफेक्ट स्क्वेअर नंबर. आता स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4, या पद्धतीने स्क्वेअर नंबर असावेत.
बिटवीन 1 to 20, 1 ते 20 पर्यंत असणारे स्क्वेअर नंबर. आता बी सेट आहे म्हणून बी सेट लिहायचा, कर्ली ब्रॅकेट स्टार्ट करायचा, स्क्वेअर असणारे म्हणजेच 1, 4, 9, 16, त्यानंतर 25 येतो, तो 20च्या अबाव जातो, म्हणजे हा एवढाच बी सेट झाला. बी सेट काय सांगितलं आहे, तो परफेक्ट स्क्वेअर असायला हवा आणि त्यातले नंबर हे 1 to 20 असायला हवेत. हा झाला आपला रूल फॉर्म मधला रोस्टर फॉर्म मध्ये आणला. आता इथं रोस्टर किंवा लिस्ट फॉर्म मधला आपल्याला रूल मध्ये आणायचं आहे. इथं आपल्याला जे एलिमेंट्स दिल्यात ते म्हणजे AEIOU, थोडंसं रिवाइज झालं असेल, हे आपले इंग्लिश अल्फाबेट मधले व्हॉवेल्स आहेत, ज्याला आपण स्वर असं म्हणतो. आपण हा नियम लिहित असताना लिहायचं सी इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट, एक्स म्हणजे हा एक्स असे सगळे एक्स आहेत. ह्याला काय नियम लावणार, हा एक्स म्हणजे काय आहे, पहिली गोष्ट एक्स हे अल्फाबेट आहे आणि दुसरी गोष्ट एक्स हे व्हॉवेल आहे. मग तुम्ही दोन नियम लिहू शकता, एक्स इज अल्फाबेट कॉमा एक्स इज अ व्हॉवेल, किंवा एकत्रित आपण असं लिहूया एक्स इज अ व्हॉवेल ऑफ इंग्लिश अल्फाबेट. म्हणजे तुम्ही असा नियम लावायचा की त्या नियमानुसार हेच लेटर यायला पाहिजे, यालाच आपण रूल मेथड असं म्हणणार. काय केलं पहा, सी इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ व्हॉवेल ऑफ इंग्लिश अल्फाबेट. या पद्धतीनं आपण रूलचा लिस्टमध्ये आणि लिस्टचा रूलमध्ये आणायला शिकलं पाहिजे. आता प्रत्यक्ष एक्सरसाइजमध्ये अशी जी उदाहरणं आहेत ती पाहूया, म्हणजे तुमचा अधिक सराव होईल. फर्स्ट क्वेश्चन काय पहा, राईट दी फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट्स इन वर्ड्स. इथं काही सिम्बॉलमध्ये दिलेले आहेत, ते आपल्याला वर्डमध्ये लिहायचे आहेत, रेग्युलर आहेत. फर्स्ट सांगितलेलं आहे 4/3 हा एक एलिमेंट आहे, जो क्यू सेटचा एलिमेंट आहे असं साईन दिलं आहे. म्हणजेच आपण हे वर्डमध्ये जर लिहायचं असेल तर असं लिहायला पाहिजे 4/3 इज अन एलिमेंट. हा एलिमेंट असेल कुणाचा, ऑफ सेट क्यू. ऑफ हा जो सेट क्यू आहे त्याचा एलिमेंट आहे असाच त्याचा अर्थ होतो. हेच साईन इथं थोडंसं नाही म्हणून सांगितलं, म्हणून त्याचं आपण स्टेटमेंट लिहित असताना असं लिहायला पाहिजे -2 इज नॉट अन एलिमेंट. हा कुणाचा एलिमेंट नाही आहे, हा जो सेट एन आहे त्याचा एलिमेंट नाही आहे, म्हणून आपण इथे म्हणणार ऑफ सेट एन. म्हणजे हा सेट क्यूचा एलिमेंट आहे, हा सेट एनचा एलिमेंट नाही आहे, असा याचा साधा अर्थ होतो. जे थर्ड स्टेटमेंट आहे ते महत्वाचं आहे, जे आपण आता रूल फॉर्ममध्ये मांडत होतो, ते फक्त इथं वर्डमध्ये लिहायचं आहे. पी इज द सेट ऑफ ऑल पी सच दॅट, म्हणजे ऑल पी आणि सच दॅट हे सगळ्यात गोष्टी महत्वाच्या आहेत. बाकी स्टेटमेंट तिथं दिलेलेच आहे, म्हणून इथं काय लिहिणार पहा, पी इज द सेट ऑफ ऑल पी. आता हा पी स्मॉल आहे, सच दॅट म्हणजे हे स्मॉल पी साठी घेतोय पी, आणि पुढचं वाक्य आहे असं इज अन ऑड नंबर. म्हणजे ऑड नंबर असणारे जे छोटे छोटे सगळे नंबर घेतले की त्याचा सेट म्हणजे हा कॅपिटल पी आहे, जो सेटचं नाव आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे हे रेग्युलर स्टेटमेंट असतं. आपल्याला मूळ या प्रॅक्टिस सेटमधले जे क्वेश्चन आहेत ते म्हणजे लिस्टचा रूल आणि रूलचा लिस्ट या पद्धतीनं, त्यावर आधारित उदाहरण पहा. राईट द फॉलोइंग सेट्स युझिंग लिस्टिंग मेथड. आपल्याला इथे 5 सेट दिलेले आहेत जे रूल फॉर्ममध्ये आहेत, आपल्याला त्याचे लिस्ट बनवायचे आहेत. आता इथं सेट्सला नावं दिली नसतील तर आपण स्वतः नावं द्यायची आहेत. ओळीने एक एक एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुम्हाला अंदाज येत जाईल. फर्स्ट एक्झाम्पल काय पहा, ऑल मंथ्स इन द इंडियन सोलार इयर. भारतीय जे सौर वर्ष असतं त्यामधले सगळे महिने, म्हणजे आता आपण नावही आहे अशीच लिहिणार आहोत जी मराठीमध्ये आहेत. सपोज दिस इज अ सेट ए. सपोज हा फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना ए हा सेट नेहमी कॅपिटल लेटरनं देणार, इथं कर्ली ब्रॅकेट घेणार. ऑल दी मंथ्स जे काही 12 महिने असतील इंडियन सोलर इयरमध्ये त्या सगळ्यांची नावं लिहिली म्हणजेच त्याची लिस्ट बनवली असा त्याचा अर्थच होतो. म्हणजेच आपण जे चैत्र वैशाख ज्येष्ठ ही जी नावं सांगतो तीच नावं लिहायची आहेत. चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ. म्हणजेच तुम्हाला हे थोडंसं जे रेग्युलर जनरल नॉलेज आहे त्यावर आधारित कोणताही प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे बेसिक आपल्याला हे माहीतच असायला पाहिजे. चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण. भाद्रपदलाच आपण थोडंसं इंग्लिशमध्ये भाद्रा असं म्हणतो. श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक. कार्तिक नंतर मार्गशीर्ष ज्याला आपण अग्रहायण असंही म्हणतो. पौष, माघ,
आणि फाल्गुन हे आपले एकूण 12 महिने येतात. म्हणजे कोणकोणते आले पहा, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्र, अश्विन, कार्तिक, अग्रहायण, पौष, माघ आणि फाल्गुन हे जे मंथ्स आहेत, ज्याला आपण इंडियन सोलार इयर मधले मंथ्स म्हणतो. मग यांची लिस्ट झाली, म्हणजेच हे लिस्टिंग मेथडनं लिहिलं. सेकंड आपल्याला जे एक्झाम्पल दिलेलं आहे त्यांनी सांगितलं लेटर्स इन दी वर्ल्ड कॉम्प्लिमेंट. आता हा कॉम्प्लिमेंट हा जो वर्ड आहे यातले लेटर्स पाहिजेत, म्हणजे प्रत्येक लेटर्स सेपरेट हा एक एलिमेंट होऊन सांगायचं आपण. म्हणजेच ते लिहित असताना सपोज बी हा त्याचा सेट आहे, नाव दिलं नसेल तर आपण नाव देणार आहे. यात आता प्रत्येक लेटर लिहायचं, परंतु लिस्ट मेथड बनवत असताना किंवा या पद्धतीनं सेट लिहित असताना एक कंडिशन महत्त्वाची आहे, ती म्हणजे लेटर डबल लिहायचं नाही. आता उदाहरणार्थ इथं ई डबल आलाय तर तो एकदाच घ्यायचा. या पद्धतीनं अजून कोणतं लेटर जर डबल आलं असेल तर ते कट करायचं. मी ओळीनं लिहित जातोय, सी कॉमा ओ कॉमा एम कॉमा पी कॉमा एल, त्यानंतर ई, एम सुद्धा डबल आलेला आहे, एन आणि टी. म्हणजे कॉम्प्लिमेंटमध्ये डबल आलेले लेटर कट करायचे आणि उरलेले लेटर कोणत्याही क्रमाने लिहा, पुढं मागे लिहिली तरी चालतात. म्हणजे हा आपला रूल झाला, त्याचं हे लिस्ट मेथड झालं. सेम वे थर्ड एक्झाम्पल काय पहा, सेट्स ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स. आपले जे 5 सेन्स आहेत ते लिहायचे आहेत इथं. म्हणजे हा जर सी सेट आपण कन्सिडर केला तर सी सेटमध्ये कोणकोणते एलिमेंट्स येतील पहा. सगळे सेन्स जे आहेत आपले 5 सेन्स ते लिहायचे. म्हणजे ते आईज असतील, इयर्स असतील, नोज असेल, टंग असेल किंवा स्किन असेल. हे जे काही 5 सेन्स आहेत ज्याला आपण सेन्सरी ऑर्गन असं म्हणतो ते लिहिले, म्हणजेच हा सी सेट लिहिला. सेम वे पुढचा सेट काय सांगितलंय, सेट ऑफ प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 20. 1 ते 20 पर्यंतचे सगळे प्राईम नंबर्स घ्यायचे आहेत. सपोज हा डी सेट आहे तर त्यामध्ये फक्त प्राईम नंबर्स लिहायचे. दॅट इज मीन्स 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19. जे संख्या ज्या प्राईम नंबर्स आहेत त्याच फक्त इथे लिहायच्या, फ्रॉम 1 to 20 या पद्धतीने लिहिल्या. आणि लास्ट जे एक्झाम्पल दिलेलं आहे, नेम ऑफ द कॉन्टिनेंट्स इन द वर्ल्ड. आपल्यात जे खंड आहेत ते आपल्याला इथे लिहायचे आहेत. नेम्स ऑफ द कॉन्टिनेंट्स ऑफ द वर्ल्ड. त्यामध्ये सपोज हे 5th एक्झाम्पल ई सेट असेल तर आपल्याला कॉन्टिनेंट सगळे लिहायला पाहिजे. म्हणजेच आपलं एशिया असेल, आफ्रिका असेल, युरोप असेल किंवा साऊथ अमेरिका, नॉर्थ अमेरिका असेल, त्यानंतर ऑस्ट्रेलिया असेल किंवा अंटार्क्टिका. हे जे कॉन्टिनेंट आहे ते सुद्धा आपण काउंट करतो. अंटार्क्टिका. असे हे एकूण 7 जे कॉन्टिनेंट्स आहेत ते असायला पाहिजेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. म्हणजेच एशिया, आफ्रिका, युरोप, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका. यामध्ये क्रम कसाही बदलला चालतो. म्हणजे तसंही लिहायला सोपं आहे. फक्त काय आहे, जर असा एखादा सर्वसामान्य नॉलेजवर क्वेश्चन आला तरच आपण त्याचा विचार करायचा आहे. परंतु त्याची लिस्ट बनवणं म्हणजेच त्याला लिस्टिंग मेथड असं म्हटलंय. ही लिस्ट लिहित असताना कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहा, प्रत्येक एलिमेंटच्या मध्ये कॉमा द्या, क्रम कसाही असेल तर चालतो. यालाच आपण म्हटलं जातं रूल मेथडमधला लिस्टिंग मेथडमध्ये आणणं. आता याच्या उलट एखादा लिस्ट मेथडमध्ये असेल तर तो रूल मेथडमध्ये कसा आणायचा त्याचे एक्झाम्पल्स पाहूया. राईट दी फॉलोइंग सेट्स युझिंग रूल मेथड. आपल्याला इथे 5 सेट दिल्यात जे लिस्टनुसार आहेत ते आपल्याला रूलमध्ये आणायचे. जरा मुद्दाम क्रम बदलतो, साधे पहिल्यांदा घेतो. सपोज हा थर्ड असेल. ओके, हा थर्ड सोल्व्ह करत असताना आपल्याला जो सेट दिलाय तो काय सांगितलाय, सी सेट. नाव दिलं असेल तर तोच सेट घ्यायचा. सी सेट असं सांगितलं की त्यामध्ये SMILE असे 5 लेटर्स दिल्यात, ते एलिमेंट्स म्हणून दिलेले आहेत. जसं आपण यापूर्वी बघितलं. मी जरा पुन्हा अगोदरचा पेज दाखवतोय पहा. इथं आपल्याला जे सेकंड एक्झाम्पल होतं पहा, लेटर्स इन दी वर्ल्ड जो आहे कॉम्प्लिमेंट, त्यातले आपण हे लेटर्स लिहिले. मग त्या पद्धतीने इथं जर आपण म्हटलं लेटर्स इन दी वर्ल्ड स्माइल तर चालू शकतं. ज्या शब्दामध्ये हे लेटर्स येतील असा कोणताही शब्द चालेल. मग SMILE पासून तुम्ही एखादा वेगळा जरी शब्द तयार करू शकत असाल, भले ह्यातलं कोणतेही लेटर 2दा 3दा वापरलं तरी चालेल, असा सुद्धा आपण शब्द घेऊ शकतो. फक्त लिहित असताना असं लिहायचं, इट इज दी सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट, ही व्हर्टिकल लाईन असू दे, एक्स इज दी लेटर इन द वर्ड. कोणत्या शब्दातलं ते लेटर आहे, इन दी वर्ड. मग तो आहे तो सिंगल
ॲपोस्ट्रॉफीमध्ये टाकायचा, म्हणजे आपलं इथं कॅपिटल असल्यामुळं कॅपिटल्स ठेवूया. स्माईल हा जो वर्ड आहे यातलं कोणतंही लेटर असेल असा त्याचा अर्थ होतो. दॅट इज मीन्स सी इज दी सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज द लेटर. मग यातलं कुठलंही लेटर असेल, मग कशातलं? इन द वर्ड स्माईल. स्माईल या शब्दामधलं कोणतंही लेटर आलं की हा सेट बनणार. सेम वे लास्ट एक्झाम्पल येतं. आता आपल्याला AET ह्या शब्दापासून तयार होणारे कोणतेही शब्द घेतले चालतात. समजा आपण आता ईट हा शब्द साधा घेतला किंवा एट घेतला तर ह्यामध्ये ही लेटर्स येतात. मग ह्यापैकी कुठलेही तुम्ही शब्द घेऊ शकता. मी इथं लिहित नाही, ओरली आपण चेक म्हणूया. म्हणजे इथं लिहित असताना आपण काय म्हणणार? एक्स इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज द लेटर इन द वर्ड ईट, एट, किंवा तुम्ही या 3 शब्दापासून तयार होणारा कोणताही शब्द घेतला तर तो चालू शकतो. सेम वे इथं 4th एक्झाम्पल काय पहा. आपल्याला ह्या 4th एक्झाम्पलमध्ये असं सांगितलंय, डी इज दी सेट ऑफ संडे, मंडे, ट्यूसडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे. म्हणजे हे आठवड्याचे वार दिलेले आहेत. त्यामुळे आपण इथं म्हणताना असं म्हणायचं, डी इज दी सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज द डे. एक्स हा दिवस आहे. कशातला दिवस आहे? आठवड्यातला कोणताही दिवस आहे. एक्स इज द डे ऑफ द वीक. म्हणजे आठवड्यातला कोणताही दिवस आहे असं म्हटलं चालतं. म्हणजे हाच जो लिस्टमध्ये होता त्याचा हा रूल तयार झाला. म्हणजे अशा पद्धतीने साधे साधे रूल तुम्ही पहिल्यांदा तयार करायचे का. आता नंबरच्या बाबतीत पाहूया. आपल्याला जे सेकंड एक्झाम्पल दिलेलं आहे, जो बी सेट आहे तो काय सांगतोय पहा. बी जो सेट आहे तो 6, 12, 18, 24 पासून 48 पर्यंत, म्हणजे हा 6चा टेबल आहे. म्हणून हा बी सेट लिहित असताना आपण काय लिहायला पाहिजे? बी इज दी सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्सच्या आता वेगवेगळे ज्या कंडिशन आहेत ते टाकायचे. सगळ्यात महत्त्वाची कंडिशन म्हणजे हे नॅचरल नंबर्स आहेत. दॅट इज मीन्स एक्स इज अ नॅचरल नंबर असं वर्डमध्ये लिहा, किंवा एक्स इज दी सेट ऑफ नॅचरल नंबर असं लिहिलं तरी चालतं. हे असं लिहायचं नसेल तर एक्स इज अ नॅचरल नंबर ही पहिली कंडिशन, कारण निगेटिव्ह यामध्ये घेतलेले नाहीत. दुसरी कंडिशन, हे 6च्या टेबलमध्ये आहेत. म्हणजेच हा जो एक्स आहे म्हणजे यातला कोणताही नंबर असेल तो 6चा मल्टिपल आहे, आणि तो सगळ्यात महत्त्वाचा 6 8 जार 48, 6 9 जार 44 आहे, सॉरी 54 आहे. तो घेतलेला नाही इथं. तो घेतला नाही म्हणजे त्यापेक्षा लहान संख्या घ्यायच्या ते सांगायला पाहिजे. दॅट इज मीन्स एक्स इज लेस दॅन 54. म्हणजे 6च्या टेबलमध्ये आहेच पण तो 54 पेक्षा लहान आहे. 6चा जो टेबल येतो त्यामध्ये जो 54 आहे तो घ्यायचा नाही. एखाद्यानं असं म्हटलं की इथं लेस दॅन 49 पर्यंत चालेल, म्हणजे 49च्या आतले घ्या. 49च्या आतले घेतले आणि 54च्या आतले घेतले तर सगळ्यांचा अर्थ तोच होणार आहे. म्हणजे हे असं लिहा किंवा 49 लिहिला तरी चालेल. त्याच्या पुढे सगळ्यात महत्त्वाची कंडिशन म्हणजे हे 6च्या टेबलमधले नंबर्स आहेत. दॅट इज मीन्स एक्स इज द मल्टिपल ऑफ 6. म्हणजे हा एक्स 6चा मल्टिपल आहे. अशा पद्धतीने आपण 2 ते 3 नियम बसवायचे, ज्या नियमामध्ये ही लिस्ट तयार व्हायला पाहिजे. काय केले पहा, 6चा टेबल आहे म्हणून 6चा टेबल लिहिला. फक्त एवढंही लिहून चालणार नाही. बी इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ मल्टिपल ऑफ 6. कारण हा टेबल 48ला इथं थांबवायचा आहे, तिथून पुढे घ्यायचा नाही आहे. म्हणून ते 54 पेक्षा लहान असेल हेही सांगायला पाहिजे. शिवाय यामध्ये निगेटिव्ह नंबर नाहीच आहेत, म्हणजे नॅचरल नंबर्स घेतलेत हेही सांगायला पाहिजेत. अशा कंडिशन आपल्याला सांगता आल्या पाहिजेत. अशाच पद्धतीने फर्स्ट क्वेश्चन काय होता पहा. ए सेट दिलाय जो 1 4 9 16 25 36 49 64 81 100 म्हणजे हे स्क्वेअर नंबर दिलेले आहेत. म्हणजेच आपण ए लिहित असताना असं म्हणू, ए इज दी सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स ॲक्च्युअली हा स्क्वेअर नंबर आहेच. म्हणजे इथं जसं लिहिलं एक्स इज द मल्टिपल ऑफ 6 तसं आपण लिहिणार एक्स इज द स्क्वेअर. शिवाय ते नॅचरल नंबर्स आहेत म्हणून आपण इथं म्हणू एक्स इज बिलॉंग्स टू दी नॅचरल नंबर. शिवाय जे स्क्वेअर आहेत तो आता 10चा स्क्वेअर 11, सॉरी 10चा स्क्वेअर 100 आहे. 11चा स्क्वेअर जो 121 आहे तो घेतलेला नाही आहे इथं. दॅट इज मीन्स एक्स इज लेस दॅन 121 अँड ऑल्सो एक्स इज द परफेक्ट स्क्वेअर. जो नंबर एखाद्या संख्येचा स्क्वेअर असतो त्याला आपण परफेक्ट स्क्वेअर म्हणतो. म्हणून इथं असं म्हणायचं एक्स इज द परफेक्ट स्क्वेअर. म्हणजे तो परफेक्ट स्क्वेअर पाहिजे, 121 पेक्षा लहान पाहिजे आणि तो नॅचरल नंबर पाहिजे, म्हणजे हीच लिस्ट बनेल. आता हे जे शेवटचे 2 आपण जे रूल मेथडमध्ये लिहिलेले आहेत ते असेच लिहितात असंही नाही आहे. हे प्रत्येकाच्या रूल लावण्यानुसार राहतात, फक्त अर्थ हाच प्राप्त व्हायला पाहिजे. हे लिहित असताना समजा एखाद्यानं असं लिहिलं, मी यातलं एक उदाहरण दाखवतो. समजा हे लास्ट एक्झाम्पल, हे जे फर्स्ट एक्झाम्पल जे होतं त्यामध्ये काय सांगितलं होतं पहा, की हा स्क्वेअर असावा. त्यामुळे कदाचित असं लिहिलं तरी चालतं, इट इज दी सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स म्हणजेच एनचा स्क्वेअर. म्हणजे एनचा स्क्वेअर केला की एक्स यावा. आता हा एन काय आहे, तर हा एन जो आहे तो नॅचरल नंबर असावा आणि हा एन जो आहे
तो 11पेक्षा लहान असावा. म्हणजे 11चा वर्ग घ्यायचा नाही असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे हे या पद्धतीने लिहिलं तरी चालतं. तुम्ही वर्डमध्ये लिहा किंवा मॅक्झिमम सिम्बल्स वापरा. म्हणजे याचा आणि याचा अर्थ तोच झाला. ए इज दी सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट. आता इथं एक्स हा एनचा स्क्वेअर आहे. एन म्हणजे काय, 1 स्क्वेअर 2 स्क्वेअर 3 स्क्वेअर या पद्धतीनं. म्हणजेच एन हा नॅचरल नंबर असावा ही एक कंडिशन झालीच. आणि तो जो एन आहे तो 11पेक्षा लेस असावा. किंवा ह्या दोघांच्या ऐवजी जर तुम्ही असं लिहिलं एन इज ग्रेटर दॅन 0 अँड लेस दॅन 11 ह्याचा अर्थ तोच होतो. म्हणजे तुम्ही कसे नियम वापरता त्यानुसार तुम्ही तो लिस्ट मेथडमधली जी काय सेट असेल तो तुम्ही रूल मेथडमध्ये आणू शकता. तर या पद्धतीनं या व्हिडिओमध्ये आपण सेट म्हणजे काय, सेटचं लिस्ट मेथडमध्ये असेल तर ते रूल म्हणजे सेट बिल्डर फॉर्ममध्ये कसं आणायचं किंवा त्याचा लिस्ट मेथडमध्ये कसं कन्वर्जन करायचं याविषयीची उदाहरणं पाहिली. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, 9वीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि या चॅनलवर प्रथमच आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.